अनुभव असा आहे की हैदराबादची एक मुलगी होती. ही एक पुण्यातला एक मुलगा होता. त्यांचं काय प्रेम प्रकरण होतं. हे सगळं प्रेम प्रकरण त्यांचं जमलं नाही, घरच्यांना जमलं नाही. येताना लगेच ती उतरली खाली. रात्री 11-11:30 दरम्यान मी तिला बघितलं पोलिटीवर जात असताना. तासाभराने परत घरी येताना मी ते तिथंच बघितलं, पुलावरती फिरत होते. आणि सकाळी पहाटे मला 6 वाजता परत जावं लागतं पोलिटीवर. तर जाताना परत मी तिला तिथंच बघितलं. मी तिला बघितलं आणि तिला विचारलं की बाबा काय बाबा ती रात्रीपासून तिकडे थांबली आहे, काय प्रॉब्लेम काय? ती बोलली काहीच नाहीये, मला मोबाईल दे, मला घरी फोन लावायचं. घरी फोन लावून तिने सांगितलं की मी या ठिकाणी आहे, तिथून पुढे माझा काय विचार करू नका, मी काय घरी येणार नाही. त्या टाइमला माझ्या डोक्यात असं आलं की बाबा ही सुसाईड करण्याचा प्रयत्न करते. मग तिला मी म्हणलं दीदी बघ काय झालंय तुला, तू सांग किंवा काय प्रॉब्लेम, किंवा घरच्यांना सांगू त्यांना सांगू. त्या टायमाला मला ती बोलली की मला कोणाची गरज नाहीये, काही नाहीये, मला एकटं सोड, नाहीतर मी कालवा करेन, आरडाओरडा करेन, तुम्हाला छेडतोय म्हणून. तिथून मी निघून गेलो. शेवटी काय करणार आहे आज. मग पोलिसांना फोन केला. पोलिसांना सांगितलं आता ना असा प्रकार आहे, तुम्ही प्लीज तिकडे जाऊन बघा. तिकडे लेडी कॉन्स्टेबल आले, मी साईडला थांबलो. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. घरच्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलून घेतले. तो एक प्रकार घडला. दुसरा प्रकार म्हणजे की पुढे नगरच्या पुढे कोणते तरी गाव आहे, तिथून एक मुलगा आला होता. म्हणजे वयस्कर, त्या टायमाला वय आता 20-22 वर्ष, 1-1.5 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. तर तो म्हणजे हातात सोन्याची अंगठी, गळ्यात सोन्याचे चैन, कपडे बिपडे, मोबाईल एकदम चांगला होता. पण वाटलं नव्हतं की तो आता करेल म्हणून. त्यांनी रेड पॉइजन आणलं होतं, रेड पॉइजन. आणि माझ्यासमोर तो पहिला रेड पॉइजन. शेवटी तिथून एक अँब्युलन्स वाल्याला फोन केला. त्या अँब्युलन्स वाल्यानं डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले. तो वाचला का नाही वाचला ते माहित नाही. मग तिसरा प्रकार आता 9 तारखेला, 9 ऑगस्टला 9 ऑगस्टला मी पोलिसावर गेलो. दुपारी गेल्यानंतर एक मुलगी बघितली मी तिकडं पुलावरच होते. आणि बघितलं मी थोडं गडबडीत होतो. तर मी पोलिसावर गेलो, येताना परत तिला मी बघितलं. तिने उडी टाकायचा प्रयत्न केला. म्हणजे मी लागून बघितलं, जसं की आपण नायरा पेट्रोल टर्न मारतो, तिथे मला ते दिसलं की बाबा एक मुलगी थांबलेली आहे तिकडं. मला जाताना बघितलं, मला वाटलं कुठेतरी येडी असेल. असं बरेच आपल्या गावात आहे येडे, तर ती येडी असेल. तर तिला बघितल्यानंतर मी जो फास्ट गेलो तिच्यापाशी. मग ती म्हणजे असं उडीच मारण्याचा प्रयत्न करत होती. तिला म्हणाले तिथे खाली पाणी नाहीये, दगड. तू घाबरून असं मागं वळलं, मुलं केसला वळलं, मागं वळलं. तिला गाडीवर बसवलं. गाडीवर बसवल्यानंतर आपल्या शोरूम मध्ये एंट्री करताना तिथे बसायला जागा तिकडे बसवलं. बसवल्यानंतर तिला विचारलं की बाबा तुझा काय प्रकार आहे? मग ती बोलली काय नाही बोले दादा, असं थोडं डिप्रेशन मध्ये आहे की मला काही समजत नव्हतं म्हणून मी मारायला चालली. बोले प्लीज मला नको वाढू बोलतो. इथून पुढे मी 3 वेळा वाचली. आता मला शेवट माझा हाच पर्याय आहे. तर मला आता काय जागायचं नाही, या जागात माझं कोण नाहीये. मग तिला थोडस बोललं, संवाद केला. बोलल्यानंतर असं कळालं की बाबा प्रेम प्रकरणाचे शेवटी किती काय केले तरी. तर घरच्यांना फोन लावला. तर घरचे बोलले की बाबा तिथे आमचं नातं संपलेलं आहे, तिथून पुढे काय मला फोन करू नका. मला फोन केला तर मी पोलीस कंप्लेंट करेल तुमच्या नावावर. तर मी पोलीस स्टेशन मध्ये पण अर्ज दिलेला आहे की बाबा इतर माझा काही संबंध नाहीये. त्याच्यानंतर ती पळाली डायरेक्ट उडी मारायला. तिथून माझा एक मित्र आला. आम्ही दोघांनी मिळून तिला समजवलं, साईडला घेतलं. साईडला घेतल्यानंतर तिला 1-1.5 तास खायला प्यायला आणून दिले. 1-1.5 तास समजवलं हाताने असं जे काही गोष्टी आपल्याला बोलता येईल. पण मला हे कळतं की बाबा जी पण व्यक्ती, ती आपला मित्र असो, बहीण असो, भाऊ असो, आपण सगळ्यांसोबत संवाद साधला पाहिजे. की बाबा आपल्याला कळतंय की बाबा समोरची व्यक्ती दुःखात आहे किंवा डिप्रेशन मध्ये आहे किंवा काही पण असो, त्या टायमाला आपण काय करू माहिती का, अरे जाऊ दे त्याचं तसंच आहे. आमच्या मित्रापैकी एक मित्र आमचे गेलेला आहे 1-1.5 महिन्यापूर्वी. कंटिन्यू सोबत राहणार 1-1.5 महिन्यापासून तो आमच्या सोबत नव्हता. पण शेवटी आम्हाला माहित नव्हतं की बाबा असं काय करेल, त्याने पण सुसाईड केलं. त्याच्या अनुभवावरून आम्हाला असं वाटतं की बाबा कोणी असो, बहीण असो, भाऊ असो, मित्र असो, चुलता असो, चुलते असो, बाबा आपल्याला वाटतं ना की बाबा ते टेन्शन मध्ये त्यांच्यासोबत बोला किंवा आपल्या बोलण्या त्यांच्या डोक्यात काय असेल की बाबा मला मारायचंय, आपल्या बोलण्यामुळे त्यांचं काहीतरी मेंटली चेंज होऊ शकते. आपल्या बोलण्यामुळे त्याचं वाटू शकते नाही बाबा खरंच कोणतरी आहे आपला आदर द्यायला. अशिरूचा प्रकार जास्त करून म्हणलं की माझा अनुभव आहे की 90% लोक कर्जात आत्महत्या करतात. बरं तुम्ही लोकांना पैसे नाही देऊ शकत, कर्ज शेवटी त्यांनी केलेले, आदर द्या.
एक बोला की बाबा होईल सगळं नीट, टेन्शन नको घेऊ, पैशांचं काय असेल सगळं सांगू, आपण बोलून रिक्वेस्ट करू. हे प्रकार काय होते आज जवळजवळ मी तर इकडे यायचं माझा मुद्दा असं नाही की मला पत्त्यावर भेटणार आहे माझं मोठं पाण्यात म्हणून चालू एकदम, तसं नाही. आज जवळजवळ आपण कमीत कमी 25-30 जण आहे तिथं. माझं फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की बाबा कुणी असू द्या, कुणी मित्र मैत्रिणी कुणी, सगळ्यांसोबत तुम्ही बोला, तुम्ही त्यांना संवाद साधा की बाबा त्यांचं दुःख काय ते ऐकून घ्या. माणूस डिप्रेशन मध्ये केव्हा जातो, जेव्हा ते स्वतःला एकटा समजतो किंवा समजते, तेव्हा माणूस डिप्रेशन मध्ये जातो. त्या टाइमला कॉलेज चालू केलं. बरं ते हो हो, मी एका ठिकाणी आलो होतो, जरा तुझ्याबद्दल विषय चालू होता. तर तुला काय बोलायचं असेल त्या दिवशी जो प्रकार घडला तुझ्यासोबत, त्या प्रकाराबद्दल तुला काय बोलायचं, जरा 2 शब्द बोलू शकते? बोलते ना. ठीक आहे, बोल. माझा आवाज काय माहिती दिलाय का? नाही बोल बोल बोल. हो म्हणजे काय सांगू मी, अरे सांगायला लई काय काय बोलतो खरं. त्यावेळी त्या परिस्थितीत माझ्यासोबत कोणीच उभं नव्हतं, मी एकटी होते. त्यावेळी ना घरचे होते ना प्रेम होतं. मी प्रेमासाठी सगळं काही सोडून गेले, प्रेमाने सोडलं, घरच्यांनी सोडलं. आता सुट्टी मला कोणीच भेटलं नव्हतं त्या दिवशी. त्या दिवशी तो आला माझ्या आयुष्यात, ते पण स्वामी समर्थाच्या रूपात. तू स्वामी समर्थाच्या रूपात नाही, स्वामी समर्थाच्या रूपात. त्याला सांगा, त्यावेळी मी जी मान खरून बसले होते ना, त्यावेळी मी हाच विचार करत होते की बाबा स्वामी तुम्ही या, माझी स्वामी नव्हती, मी फक्त म्हणत होते स्वामी तुम्ही या, नाही तर मी जीव देईन, स्वामी तुम्ही या. तर त्यावेळी स्वामीच्या रूपात तो आला माझ्याकडे, कारण माझ्याकडे चॉईसच नव्हती, मी जीव द्यायला नदी शोधत होते. पण मी ना फर्स्ट टाइम शिरोळमध्ये गेले, आता कधीच गेलेले नाही. ते पण ते कॉर्नर आहे का, ते पुतळा आहे बघ बाबांचा, तिथं बसले होते, सर पुतळ्यांचा तिथे बसले होते. आणि मला नुसती पण माहित नव्हती, काय पण माहित नव्हतं मला त्या क्षणाला. तर मी जर तिथं जर कोण असताना आला तर बाबा मी तर नसते तिथं. आता जे काय आहे ना, मी जीव ते समजा आता तर आहे मी तरी सुखी, तर जे काय आहे ना तर तुझ्यामुळेच आहे मी. आणि तुला मी ना, म्हणजे मला तुझं खरं नाव पण नाही माहिती आता सध्याला, तुझं खरं नाव तर नाही माहिती, तिला अजून माझं नाव पण माहित नाही. नाव माहिती. आणि जर कोणी ऐकत असेल ना, मला एवढंच मागणं करायचं सगळ्यांना की कोणी म्हणजे असं प्रत्येकाने म्हणायला पाहिजे स्वामी दादा सारखं, की जेणेकरून म्हणजे पोरी सुरक्षित राहायला पाहिजे. पोरांचं काही नाही, पोरं जातात दुसऱ्या लग्न करतात, पण पोरी जीव देतात. कोणी पोरीला सांभाळायला पाहिजे, इमोशनली तरी सांभाळून घ्या. पोरी डिप्रेशन मध्ये काय समजत नाही पोरींना, काय करायचं काही नाही. स्वामी दादा सारखं प्रत्येकाने बना, बाकी काही नको. स्वामी दादा सारखे अजून व्हायला पाहिजे. आता स्वामी दादाला काय म्हणतात, रडू नको मला स्वामी म्हणून. स्वामी तुझं नावच कसं आहे स्वामी दादा, तुझं नावच कधी केलं, तुझा नंबर सुद्धा स्वामी नावाने सेट केलेले. आणि तुझ्यासारखे अजून व्हायला पाहिजे, एवढंच मागणं, बाकी काही नको मला. बरं ठीक आहे, तुझं वय किती आहे आता? सुरक्षित राहील. माझं आता किती 19 आहे. 19 वय तिचं आता. तू आता काय करते? स्वामी दादा. हॅलो.